reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 13. मुलांनो, आजच्या या 13व्या पाठात आपण अजून 2 इंग्रजी अक्षरं शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. स्क्रीनकडे लक्ष द्या. लुक ॲट द स्क्रीन. हुज पिक्चर इज दिस? सगळे जण सांगा. करेक्ट. माकडाचं चित्र आहे हे. माकडाला इंग्रजीत म्हणायचं मंकी. रिपीट आफ्टर मी. मंकी. आता सांगा, मंकी हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? सगळ्यांनी म हेच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. मंकी हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो म. मंकी म. म या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सगळ्यांना? इंग्रजीत हे अक्षर म या आवाजासाठी वापरायचं. आता माझ्या मागे म्हणा. मंकी. म. आता मी म्हणेन तसंच म्हणा. मंकी म. लक्षात ठेवायचं हं? म या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात ते? बरं. चला तर मग आता अजून एक चित्र बघूया. लुक ॲट द स्क्रीन. कोण दिसतंय चित्रात? सगळे मिळून सांगा. माणसाचं चित्र आहे ना? इंग्रजीत म्हणायचं मॅन. रिपीट आफ्टर मी. मॅन. मुलांनो, मॅन हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? तुम्ही सगळ्यांनी म असंच उत्तर दिलत ना? गुड. नाव रिपीट आफ्टर मी. मॅन. म. आता माझ्यासारखंच म्हणा. मॅन म. नीट म्हणालात ना? गुड. नाव लुक ॲट वन मोर पिक्चर. कशाचं चित्र आहे हे? सांगा बरं. आंब्याचं चित्र आहे हे. इंग्रजीत म्हणायचं मँगो. माझ्या मागे म्हणा. मँगो. मँगो हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? म. असंच उत्तर दिलत ना? माझ्या मागे म्हणा. मँगो. म. आता मी म्हणेन तसंच म्हणा. मँगो म. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण म या आवाजानं सुरू होणारे आणखीन काही इंग्रजी शब्द शिकणार आहोत. स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रांपैकी जे चित्र ठळक होईल त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजी नाव येत असेल तर इंग्रजीत,
नाहीतर मराठीत सांगा. लेट्स स्टार्ट. चला तर हे पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघूया. ग्लासमध्ये आणि त्या पिशवीत काय आहे बरं? बरोबर, दूध. दुधाला इंग्रजीत म्हणायचं मिल्क. मिल्क. हा सुद्धा म या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागे म्हणा, मिल्क. म. आता दोन्ही एकत्र म्हणा, मिल्क म. म या आवाजानं सुरू होणारा आणखीन एक शब्द आता शिकूया. पुढचं चित्र बघा. लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. चटईचं चित्र आहे. चटईला इंग्रजीत म्हणतात मॅट. रिपीट आफ्टर मी, मॅट. म. आता दोन्ही एकत्र. मी म्हणेन तसंच म्हणा, मॅट म. चला आता पुढचं चित्र. डास. डासाचं चित्र आहे ना. डासाला इंग्रजीत म्हणायचं मस्किटो. मस्किटो. हा शब्द म्हणताना शब्दाच्या सुरुवातीचा आवाज म असा होतो. मस्किटो. म. माझ्या मागे म्हणा, मस्किटो. म. आता एकत्र मी म्हणेन तसंच म्हणा, मस्किटो म. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. काय दिसतंय चित्रात? बरोबर, पैसे आहेत हे. इंग्रजीत म्हणायचं मनी. मनी. हा देखील म या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागून म्हणा, मनी. म. आता दोन्ही एकत्र म्हणा, मनी म. आता कोणतं चित्र येतंय? काड्यापेटीचं चित्र आहे ना. इंग्रजीत म्हणायचं मॅच बॉक्स. रिपीट आफ्टर मी, मॅच बॉक्स. म. आता दोन्ही एकत्र, पण मी म्हणेन तसंच म्हणा, मॅच बॉक्स म. आज आपण म या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन इंग्रजी शब्द शिकलो. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, म या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं एम. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा, म. एम. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, म. एम. बघा, अक्षर आहे एम आणि त्याचा आवाज होतो म. बरं का मुलांनो, एम हे अक्षर असंही असतं आणि असंही असतं. याला कॅपिटल एम असं म्हणतात. वाक्याच्या सुरुवातीला जर एम हे अक्षर आलं तर कॅपिटल एम असा असतो. जसं मंकीज आर ऑन द ट्री. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचं, ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं
मंजू, मालेगाव हे लक्षात ठेवा बरं का. बरं, चला आता पुढे जाऊया. आता आणखीन एक इंग्रजी अक्षर शिकूयात. त्यासाठी मी तुम्हाला एक चित्र दाखवते. कोणता इंग्रजी अंक आहे हा? येईल सांगता? हा इंग्रजी अंक आहे 9. 9. या अंकाला इंग्रजीत म्हणायचं 9. रिपीट आफ्टर मी 9. आता सांगा 9. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? सगळ्यांनी न हेच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. 9 न. 9 हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो न. न या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. स्क्रीनवर अक्षर दिसतंय ना सगळ्यांना? इंग्रजीत हे अक्षर न या आवाजासाठी वापरायचं. माझ्या मागे म्हणा 9. न. आता मी म्हणेन तसंच माझ्या मागे म्हणा 9 न. लक्षात राहील ना? न या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. नाव लेट्स लुक ॲट वन मोर पिक्चर. काय दिसतंय या चित्रात? सगळे मिळून सांगा. नाकाचं चित्र आहे ना? नाकाला इंग्रजीत म्हणायचं नोज. माझ्या मागे म्हणा नोज. मुलांनो, नोज हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला ते सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी न असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे म्हणा नोज. न. आता एकत्र म्हणा नोज न. आता आणखीन एक चित्र बघा आणि त्याचं नाव तुमच्या टीचरला सांगा. इथे चित्रात बॅडमिंटन खेळणाऱ्या 2 खेळाडूंच्या मध्ये एक जाळी दिसतीये ना? त्या जाळीला काय बरं म्हणतात? या जाळीला म्हणायचं नेट. तसंच जाळी वेगवेगळ्या प्रकारचीही असू शकते. जसं कोळी मासेमारी करताना वापरतात ती जाळी, किंवा घरात डास येऊ नये म्हणून खिडकीला लावतात ती जाळी. या जाळीला म्हणायचं नेट. नेट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं. बरोबर, नेट. हा देखील न या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागून म्हणा नेट. न. आता दोन्ही एकत्र मी म्हणेन तसंच म्हणा नेट न. न या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरायचं. आता हे राहील ना लक्षात? बरं, चला पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण न या आवाजानं सुरू होणारे आणखीन काही इंग्रजी शब्द शिकणार आहोत. स्क्रीनवर काही चित्र दिसतात ना? या चित्रांपैकी जे चित्र ठळक होईल त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजी नाव येत असेल तर इंग्रजीत, नाहीतर मराठीत सांगा. मग करूया सुरुवात? चला तर मग पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा. सुई असंच उत्तर दिलत ना? सुईला इंग्रजीत म्हणायचं निडल. रिपीट आफ्टर मी निडल.
नीडल हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? ना. असंच उत्तर दिलत ना? माझ्या मागे म्हणा, नीडल. ना. आता मी म्हणेन तसंच दोन्ही एकत्र म्हणा, नीडल न. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. चित्रात काय दिसतंय ते सांगा तुमच्या टीचरला. बरोबर, खिळा. खिळ्याला इंग्रजीत म्हणायचं नेल. नेल हा सुद्धा न या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. नेल न. रिपीट आफ्टर मी, नेल. न. आता एकत्र म्हणा, नेल न. चला आणखीन एक शब्द शिकूया. चित्रातली व्यक्ती कोण आहे? नर्स. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. माझ्या मागे म्हणा, नर्स. न. आता एकत्र म्हणा, नर्स न. चला आता पुढचं चित्र. कशाचं चित्र आहे हे? घरटं. घरट्याचं चित्र आहे. घरट्याला इंग्रजीत म्हणायचं नेस्ट. नेस्ट या शब्दाचाही सुरुवातीचा आवाज होतो न. रिपीट आफ्टर मी, नेस्ट न. आता एकत्र म्हणा, नेस्ट न. नाव लुक ॲट द लास्ट पिक्चर. हे तर वहीचं चित्र आहे. वहीला इंग्रजीत म्हणायचं नोटबुक. नोटबुक हा सुद्धा न या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. रिपीट आफ्टर मी, नोटबुक न. मी जसं म्हणेन तसंच म्हणा, नोटबुक न. मुलांनो, न या आवाजानं सुरू होणारे बरेच नवीन शब्द शिकलात ना टीचर? चला आता पुढे जाऊया. मुलांनो, न या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं एन. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा, एन. न. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, एन न. बघा, इंग्रजी अक्षर आहे एन आणि आवाज आहे न. बर का मुलांनो? एन हे अक्षर असं लिहितात आणि असंही लिहितात. याला म्हणायचं कॅपिटल एन. वाक्याच्या सुरुवातीला जर एन हे अक्षर आलं तर कॅपिटल एन लिहितात. जसं नोटबुक्स आर ऑन द टेबल. तसंच कोणत्याही व्यक्तीचं, ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं नितीन, नांदेड. कॅपिटल अक्षर कधी वापरायचं त्याचा हा नियम लक्षात राहील ना सगळ्यांच्या? गुड. बरं मुलांनो, आजच्या पाठात आपण एम आणि एन ही इंग्रजी अक्षरं आणि या अक्षरांनी सुरू होणारे खूप इंग्रजी शब्द शिकलो. त्या शब्दांची राहुल दादाबरोबर उजळणी करूयात. टीचर, चला आता पुढे जाऊया.
अरे वा, आजही शब्दांची उजळणी करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर नावाडी आलेत. मग आता बघूयात कोणते शब्द आलेत त्या होड्यांमधून. सगळ्यांचं लक्ष आहे ना? प्रत्येक होडीवर एक एक चित्र आहे. तुम्ही त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगायचंय. टीचर, मुलं बरोबर इंग्रजी नाव सांगतायत ना याची खात्री करून घ्या आणि गरज लागली तर मदत करा. प्रत्येक शब्द सांगण्यासाठी तुम्हाला मिळतील फक्त 5 सेकंद. लेट्स स्टार्ट. कोणाकोणाला सगळे शब्द सांगता आले? हात वर करा बरं. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. आता पुढचं अक्षर. पेन्सिल ताईने जसं शिकवलं तसं लिहिण्याचा सराव आता तुम्ही तुमच्या वहीत करायचाय. टीचर, पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा आणि इथे दाखवल्याप्रमाणे मुलांना लेखनाचा सराव करू द्या. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण 2 इंग्रजी अक्षरं, त्यांचा आवाज आणि त्या अक्षराच्या आवाजानं सुरू होणारे इंग्रजी शब्द शिकलो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो,
स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा.